श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, लवकरच दत्त जयंती आहे. तर 15 तारखेला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. या दत्त जयंतीनिमित्त आपल्या स्वामी केंद्रामध्ये त्याचप्रमाणे दत्त मंदिरांमध्ये, स्वामी मंदिरामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी साप्ताहिक पारायण केले जाते. तसेच आपण घरात सुद्धा स्वामी चरित्राचे, गुरुचरित्राचे, त्याचप्रमाणे दत्त बावणी म्हणा, वेगवेगळ्या सेवा आहेत त्या करत असतो. तर अशा अनेक अशी लोक आहेत की ज्यांना ही जी पारायण आहेत 7 दिवसाची, 11 दिवसाची, ही जी अनुष्ठानं आहेत ती करणे जमत नाहीत. कारण कितीही नाही म्हटलं तरी पारायणाचे काही नियम पाळूनच हे पारायण करावे लागते. कारण पारायणाला कसं असतं, आपण संकल्प सोडलेला असतो, त्यामुळे आपण बांधील असतो. तेवढे अध्याय वाचले गेले पाहिजेच, तेवढी सेवा झालीच पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे की जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे किंवा गुरुचरित्राचे पारायण करणे जमत नसेल तर तुम्ही कोणती सेवा करावी जेणेकरून ती सेवा फक्त 5 मिनिटांमध्ये होईल व तुम्हाला स्वामी महाराजांचे आशीर्वाद सुद्धा लागतील व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील. तर अशी कोणती सेवा आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर बघा, 16 डिसेंबरला दत्त जयंती आहे. तर तुम्ही 7 दिवसाची म्हणजे 9 डिसेंबरपासून या सेवेला प्रारंभ करू शकता. 5 मिनिटाची ही सेवा आहे. तर बघा, ज्यांना खरंच वेळ नाही, ज्यांची लहान मुले आहेत, ज्या महिला जॉबला जातात, त्यांना घरातलं सर्व करून कामावर जावे लागते, त्यांच्यासाठी म्हणा, किंवा जे खरंच खूप आजारी आहेत त्यांना या सर्व सेवा करणे अर्धा तास 1 तास वेळ देणे शक्य नाही. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ही फक्त 5 मिनिटाची जी सेवा आहे ती करू शकता. तर काय करायचं आहे, आपलं जे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आहे त्यातील तुम्ही कमीत कमी 1 अध्याय जरी वाचला तरीही चालेल, काही हरकत नाही. दत्त जयंती संपल्यानंतर सुद्धा तुम्ही फक्त 1 अध्याय वाचनाचं चालू ठेवू शकता. त्याचप्रमाणे पुढची जी सेवा आहे ती बघा, श्री स्वामी समर्थ. तर स्वामी महाराजांची काहीच नाही जमले तर श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे या मंत्रेचा 1 माळ जप केला तरीही चालेल. त्याचप्रमाणे पुढची जी सेवा आहे ते म्हणजे तारक मंत्र. तर हा तारक मंत्र वाचण्यासाठी सुद्धा फक्त 3च मिनिटे लागतात. तर फक्त 1 वेळा तारक मंत्र बोललात तरीही चालेल. तर श्री स्वामी समर्थ जप किंवा जो स्वामी चरित्र सारामृतातला अध्याय आहे तो, किंवा बघा, स्वामी चरित्र सारामृतामध्ये जो शेवटचा 21वा अध्याय आहे तो अध्याय जरी तुम्ही दररोज 1 वेळा वाचला तरीही चालेल. कारण असं सांगतात की तो जो शेवटचा अध्याय आहे तो वाचल्याने सर्व पारायण वाचल्याची फलश्रुती मिळते. म्हणजे ती एक प्रकारे स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका आहे. तर 1 अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृतातला, हा सुद्धा तुम्ही 7 दिवस वाचला तरीही चालेल. तर ह्या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत तर ह्या वेळ नसणाऱ्या लोकांसाठी आहे. जर भक्तीने, श्रद्धेने तुम्हाला ह्या 5 मिनिटाची सेवा आहे ती केली तरीही चालेल. आणि जर वेळ असेल तर अर्थातच तुम्ही 3 अध्याय, 14 अध्याय, 21 अध्याय असं सुद्धा वाचू शकता. 11 माळी जप करू शकता, 11 वेळा तारक मंत्र बोलू शकता. तर ज्या वेळेला आपण पारायण करत असतो त्यावेळेला आपण बांधील असतो किंवा आपला संकल्प सोडलेला असतो की ते वाचन पूर्ण झालेच पाहिजे, त्या वेळेमध्ये वाचलेच पाहिजे. त्याचप्रमाणे पारायणाची जी मांडणी आहे ती वेगळ्या बाजूला करावी लागते. त्याचे काही नियम आहेत. तर ह्या ज्या सेवा आहेत यांचे काहीही नियम नाही आहे. फक्त ज्या वेळेला तुम्ही सच्चुरभूत होताय, शक्यतो सकाळी, आणि सकाळी करणे शक्य नसेल तर संध्याकाळी ज्या वेळेला घरातून तुम्ही बाहेरून याल त्यावेळेला तुमचे हात पाय स्वच्छ धुतलं पाहिजे, डोक्यावर थोडंसं पाणी मारलं पाहिजे जेणेकरून आपले मन शांत होईल, डोक्यातील विचार थांबतील.
तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं जे देवघर आहे तिथं जर सारामृताचं अध्याय वाचन असाल तर पोथी ठेवून दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, प्रज्वलित करायचं आहे आणि वाचन करायचं आहे. जर एक माळ श्री स्वामी समर्थ म्हणणार असाल तर एक माळ म्हणायचा आहे. तारक मंत्र बोलणार असाल तर तारक मंत्र किंवा 21 अध्याय. जी सेवा करणार आहे ती तुम्ही देवघरासमोर शांत दिवा अगरबत्ती लावून पहिल्या दिवशी फक्त स्वामी महाराजांना तुमच्या मनातली जी कोणती इच्छा आहे ती सांगायची आहे आणि श्रद्धेने भक्तीने सेवा करायची आहे. तर किती सेवा करताय याला महत्त्व नाही, तर कशी सेवा करताय याला महत्त्व आहे. जर तुम्ही श्रद्धेपूर्वक आणि भक्तिपूर्वक या सर्व सेवा केल्या तर नक्कीच तुमची जी काही समस्या आहे, त्या जी काही अडचण आहे त्यातून स्वामी महाराज तुम्हाला बाहेर काढतील. फक्त श्रद्धेने करा, भक्तीने करा. जास्त वेळ लागत नाही ह्या सेवांना, पण या सेवांचे अनुभव खूप चांगले आहेत. तारक मंत्रसुद्धा म्हणताना एक वेळा जरी तारक मंत्र म्हणून त्याचे तीर्थ तुम्ही पिला तर खूप पॉझिटिव्हिटी येते, सकारात्मक ऊर्जा अंगामध्ये संचारते. घरामध्ये निगेटिव्हिटी असेल तर ती निगेटिव्हिटी बाहेर जाण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ जो मंत्रजाप आहे त्याचेसुद्धा अनेक आणि प्रचंड असे फायदे आहेत. ज्यावेळेला तुम्ही सेवा करायला लागता त्यावेळेला तुम्हाला आपोआप प्रचिती येते. तर ह्या मार्गाचं वैशिष्ट्यच असं आहे की ज्या वेळेला एकदा तुम्ही सेवा चालू केली की त्याचे अनेक आणि मोठ्या प्रमाणात तुम्हाला अनुभव यायला लागतात आणि आपली सेवा अचानक वाढते. म्हणजे आपल्याला कोणी असं तुम्ही एवढं करा म्हणून सांगायलाच लागत नाही, तर आपण आपसुकच आपल्याला आलेल्या अनुभवामुळं स्वामींची अनेक सेवा करायला लागतो. तर बघा या सेवेचे काही नियम आहेत का, तर फक्त एकच महत्त्वाचा नियम पाळायचा आहे की जर तुम्ही सकाळी वाचन करणार असाल तर शक्यतो सकाळीच वाचा. जर तुम्ही संध्याकाळी वाचन करणार असाल तर संध्याकाळी वाचा. कारण काय होतं, एका लयीत वाचन केल्यामुळं तुमच्या मनाला एक प्रकारची शिस्त लागते. त्याचप्रमाणे सातत्य ठेवल्यामुळे आपलं मन त्यामध्ये रमतं आणि जे वाचन आहे ते ज्या वेळेला म्हणजे ती वेळ होते त्यावेळेला त्याची आठवण होते आणि आपल्याला त्याचा विसर पडत नाही. दुसरा महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे या 7 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचं नाही आहे, चुकीचे वर्तन करायचे नाही आहे, खोटे बोलणे, चोरी करणे, लबाडी करणे इत्यादी कोणतीही चुकीचं काम करायचं नाही आहे. कारण आपण कितीही सेवा जप तप केला पण आपण चुकीचं वागत असलो तर आपल्या कोणत्याच सेवेला स्वामी महाराज फळ देत नाहीत आणि आपल्या कर्माचे साक्षीदार आपण स्वतः तर असतोच, पण त्यासोबतच महाराज सर्व बघत असतात. त्यामुळं प्रामाणिकपणे आणि कुणाचंही वाईट न चिंतता कोणतेही चुकीचं काम न करता तुम्ही कोणतीही स्वामी महाराजांची सेवा केली तर ती नक्कीच फळ देते व त्याचे खूप चांगले फायदे आपणास मिळतात. हा माझा आणि अनेक भक्तांचा अनुभव आहे. तर बघा मैत्रिणींनो, ज्यांना काहीच सेवा करणे जमत नाही त्यांनी ह्यातील कोणतीही एक सेवा या दत्त जयंतीनिमित्त करू शकता. तर स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.